जातीवादाचं जे विष काढलंय समाजामध्ये माणसं राहिले नाही, कुणी मराठा म्हणते, कुणी वंजारी म्हणते. तर तुम्ही तुमच्या माध्यमातून काय आवाहन करता जनतेला? जातीवाद हे अतिशय घातक गोष्ट आहे. या जातीवादीच्या आहारी गेल्यानंतर कोणाचंच भलं होणार नाही. एक काळ होता प्रत्येक जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने गळ्यात गळा घालून इथं नांदायचे. गोपीनाथरावजी मुंडे साहेब असताना त्यावेळेचे अनेक मी नेत्याचे नाव सांगू शकतो. आदरणीय केसर काकू आहेत, सुंदररावजी सोळंके साहेब आहेत, शिवाजीरावजी पंडित साहेब आहेत. यांच्या काळामध्ये जातीवाद कुठेही पाहायला मिळत नव्हता. दुर्दैवाने 1.5-2 वर्षामध्ये ही जी गोष्ट पुढे आलेली आहे त्याच्यातून भलं कोणाचं नाही झालं. म्हणून माझी एक विनंती आहे, ज्यांची मागणी जर रास्त असेल तर सरकारने ती मागणी मान्य केली पाहिजे. ज्यांच्या ताटातून हिसकावून घेण्याची जी भीती आहे तर ती भीती सुद्धा शासनाने कमी केली पाहिजे. ओबीसी मराठा वाद हा जो सुरू होता 1-1.5 वर्षामध्ये, तर ह्याचं समर्थन मी करणार नाही. मी सुद्धा एका विचारा मानणारा कार्यकर्ता आहे. मी सुद्धा आंदोलन रस्त्यावर उभा राहून म्हणजे बसून केलेले, रस्ता अडविलेले, परंतु शासनाकडे आमची मागणी होती. व्यक्तीकडे मागणी करू नका. देण्याचा आणि न देण्याचे अधिकार कोणाकडे? शासनाकडे. म्हणजे ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला पाहिजे हे त्यांनी मुख्यमंत्र्याला मागितलं पाहिजे. ओबीसी कडनं जर तुम्ही हाताडावर बसून मागायची भूमिका घेतली तर बाकीच्या लोकांना ते पटणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, माझा मराठा बांधव, मी जिजाऊ जयंतीचा मी अध्यक्ष राहिलो गेवराईला, मी आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष राहिलो, मी अहिल्यादेवी होळकर जयंतीचा सुद्धा मी पदाधिकारी राहिलो, मी अण्णाभाऊ साठे जयंतीचा सुद्धा मी पदाधिकारी राहिलो. गेली 30 वर्ष आम्ही गेवराईमध्ये आणि बीडमध्ये सामाजिक सलोखा नांदावा, टिकावा म्हणून आम्ही सर्व धर्मीय पुरुषाच्या जयंती आणि पुण्यतिथ्या आम्ही अतिशय तन्मनधनाने साजरी करतो. जातीवाद मला मान्य नाही. सरकारने या ज्या गोष्टी पुढे येत आहेत, सरकारने अतिशय सकारात्मक दृष्टीने हा जो वाद निर्माण झालेला बीडमध्ये आमचं जगणं मुश्किल झालंय. अतिशय जीवलग मित्र आज एकमेकाचं तोंड बघत नाही. ह्याच्यातून आम्ही प्रगती करू शकत नाही. आम्ही अधोगतीकडे चाललोय. तर कृपया शासनाने याच्यातून चांगला तोडगा काढा.